2-3 दिवसापासून ठरतंय आज जायचं डीमार्टला, उद्या जायचं. असं करता करता आज आम्ही फायनली आलोच. आम्ही कधीही तयार असतो, पण यांनाच वेळ भेटत नसतो कामातून. इथं चोरून चोरून मस्त असे कडधान्य खायचं काम चालू होतं. बोलली हे रिकामी उद्योग करण्यापेक्षा आहे ना, त्याला काहीतरी कामात गुंतून देऊ. यांनी खूप वेळा समजवलं, पण साहेब आमचे काय ऐकत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी थोडं थोडं साहित्य करून त्याच्या हातात द्यायचे आणि तो ट्रॉलीमध्ये नेऊन ठेवायचा. नंतर बोलतोय, मम्मा आता मला जड होते हं. असं बोलल्यानंतर मलाच कसं तरी वाटलं, पण त्यांनी ती एक शेवटची मीठ पुढे घेतली आणि मम्मा मीच ठेवून येतो असं गंमत गंमत तो ते कामं करतच होता. नंतर मी आले बेसन पीठ घ्यायला. खरं तर मला शेंगदाणे घ्यायचे होते, शेंगदाणे काय भेटले नाही. बेसन पीठ 2 वेळा येऊन गेले पण घेतलंच नाही, कारण शिल्लक होतं. यावेळेस लक्ष करून घेतलं, कारण अगस्तीला बेसन पोळी वगैरे बनवून द्यावंच लागते. एवढ्या मन लावून काय गप्पा मारत बसलाय असा प्रश्न यांनी आल्या आल्या आम्हाला विचारला. खरं तर गॅसचा प्रॉब्लेम झालायच आहे, त्याबरोबर तेल पण इतकं महाग. लोकांनी खायचं की नाही हाच विचार आता पडायला. ही आमची लुडबुड मध्ये मध्ये नाटक करत होती, कारण त्याला किंडर जॉय घ्यायचं होतं. किंडर जॉय घ्यायला काही नाही, पण डीमार्टचा बिल करायच्या पहिलंच तो आम्हाला सांगतो मला किंडर जॉय खायला द्या. त्याच्यामुळे त्याला मी लवकर किंडर जॉय घेऊन दिला नाही. नंतर मग जाताना एक किंडर जॉय साहेबांनी घेतलं आणि मस्त बाहेर येऊन ते खाल्लं. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.